तुमच्या घरामध्ये सुद्धा लहान मुलं असतील तर त्यांना मित्रांनो ही बर्फी नक्की तुम्ही करून चारू शकता. अतिशय पौष्टिक आणि अतिशय शक्तिशाली बर्फी असणार आहे. नक्कीच यामध्ये तुमच्या बालकामध्ये चांगली एनर्जी येईल. बघू शकता मुलगी कशाप्रकारे खाते आणि हिचं वय मित्रांनो फक्त या ठिकाणी 10 महिने पहा. दात नसले तरी चालतील परंतु ही बरोबर चघळून खाणार आहे. पूर्ण रेसिपी पहा मित्रांनो खूप आणि खूप चांगल्या पद्धतीने आपण हे तयार केले आहे पहा. यासाठी बघा 1 वाटी काजू, 1 वाटी बदाम आणि 1 वाटी खजूर घेतलेलं आहे. गावरान तूप या ठिकाणी आपल्याला घ्यायचं आहे पहा. ते एका कढईमध्ये वितळून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, वितळल्यानंतर आपल्याला आपले जे काही बदाम आहेत पहा ते या ठिकाणी यामध्ये परतून घ्यायचे पहा. या ठिकाणी कुठलाही साईड इफेक्ट्स नाही. सगळं आपण गावरान पद्धतीने गावरान तूपसुद्धा वापरलेलं आहे. बदामसुद्धा आपल्या समोरचे पहा. चॉकलेट त्याचबरोबर बाजारातलं जे काय असेल दुकानामधलं बिस्किटं खाऊ घालण्यापेक्षा हा पौष्टिक आहार नक्कीच आपल्या मुलांसाठी तसंच आपल्यासाठी सुद्धा चांगला असणार आहे पहा. व्यवस्थितपणे आपल्याला हे बदाम आहेत बघा खरपूस या ठिकाणी परतून घ्यायचे आहेत. व्यवस्थित फ्राय करायचे आहेत पहा. फ्राय म्हणजे परतून घ्यायचे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी काजू टाकायचे आहेत पहा. काजूसुद्धा आपल्याला या ठिकाणी मीडियम याच्यावर आपल्याला म्हणजे थोडा गॅस फुल केला तरी चालेल. मस्तपैकी कुरकुरीत होस तर या ठिकाणी भाजून घ्यायचे आहेत. जेणेकरून आपण हे चांगल्या प्रकारे 8 ते 10 दिवस आपल्या फ्रीजमध्ये ठेवू शकतो आणि आपल्या लहान मुलांना जेव्हा पण चॉकलेट मागतील त्यावेळेस त्यांना हे देऊ शकतो. बघू शकता मित्रांनो कशा प्रकारे आपण हे केलं आहे. नक्की तुम्ही ही रेसिपी ट्राय करा. नक्कीच तुम्हाला याचा चांगला फायदा होईल. आरोग्यासाठी एकदम उत्तम आणि बाहेरचं जे काही शुगर असेल याच्यापासून नक्की मुक्तता भेटेल. त्याच्यानंतर आपण जे काही खजूर आहे त्याच्या बिया काढलेले आहेत पहा. काळी खजूर घेतली आणि हे सुद्धा या ठिकाणी मस्तपैकी आपल्याला परतून घ्यायचं आहे. एकजीव करून घ्यायचं आहे पहा. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही करू शकता. अतिशय चांगल्या पद्धतीने पहा या ठिकाणी आपण हे केलेलं आहे पहा. व्यवस्थित पाहून घ्या. अतिशय उत्तम आपण हे बनवलेलं आहे पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉनसुद्धा ऑन करा. आपण किती फालतू व्हिडिओ पाहतो, सिरियल पाहतो, त्याच्यानंतर आपण या ठिकाणी भरपूर टाईमपासचे व्हिडिओ पाहतो. परंतु अशा प्रकारे आपल्या लहान मुलांचं आरोग्य असेल, आपलं आरोग्य असेल याकडे सुद्धा आपण नक्की लक्ष दिलं पाहिजे. नक्की असे व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करून ठेवा. कारण की पहा यूट्यूब फार मोठं आहे पहा. यूट्यूब फार मोठं आहे. आपलं चॅनल खूप छोटं आहे. नंतरून तुम्ही विसरून जाल. त्यामुळे लवकरात लवकर सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की ऑन करा. आता हे सगळं परतून झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे बघा, एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि आपल्याला हे मिक्सरमध्ये थोडं दळून घ्यायचं आहे पहा. बघा मिक्सरला लावायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ओतलेलं आहे पहा. व्यवस्थितपणे आपल्याला हे काय करायचं आहे मिक्सरमध्ये घालायचं आहे पहा आणि हे दळून घ्यायचं आपल्याला छानपणे. आणि मस्तपैकी याला आपलं आता याचं बारीक बारीक वाटण झाल्यानंतर आपण पोळपाटावर घेऊन लाटायचं आणि याच्या बर्फ्या तयार करायच्यात पहा. तुम्ही बघू शकता शेवटपर्यंत पहा. व्हिडिओ खूप आपला महत्त्वाचा असणार आहे पहा. यामध्ये तुम्हाला आरोग्यदायी चांगलं खाण्यासाठी मिळणार आहे. बघू शकता हे आपण दळून काढलेलं आहे व्यवस्थितपणे. नंतर आपल्याला पुन्हा काय करायचं आहे, हे दळलेलं वाटण घ्यायचं आहे. थोडा तुम्ही या ठिकाणी गुळ पूर्णपणे ऑप्शनल आहे. साखरेऐवजी तुम्ही गुळ वापरू शकता. गुळामध्ये सुद्धा चांगलं या ठिकाणी पोषक तत्व असतात पहा. बघा हे जे काही वाटण आहे आपल्याला पुन्हा आपल्याला या ठिकाणी परतून याचा गोळा बनवून घ्यायचा आहे पहा. बघू शकता कशा प्रकारे आपण याचा गोळा तयार करत आहोत. व्यवस्थित पहा मित्रांनो. व्हिडिओला नक्कीच लाईक करा. बंधू आणि भगिनींनो व्हिडिओला नक्की लाईक करा. नक्कीच सपोर्टची गरज आहे तुमच्या. नक्की तुम्ही या ठिकाणी प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि प्लीज तुम्ही चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की तुमच्या सबस्क्राईबमुळे नक्कीच आम्हाला खूप फायदा होतो पहा. नक्की सबस्क्राईब करून ठेवा. तुमच्या एक सबस्क्राईबमुळे माझा आत्मविश्वास वाढतो आणि माझी मेहनत 100% काम करते असे मला वाटते पहा. खूप मेहनतीने व्हिडिओ बनवलेला आहे. आता या ठिकाणी आपल्याला व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे पहा. बघा व्यवस्थितपणे शांतपणे लाटून घ्यायचं आहे. पोळपाटावरती आपल्याला खाली त्याला तूप चोळायचं आहे. लाटण्याला पण आणि पोळपाटाला पण व्यवस्थितपणे बघू शकता गोल आकारामध्ये लाटून घ्यायचं आहे पहा. व्यवस्थित लाटल्यानंतर आता काय करायचं बघू शकता या ठिकाणी बघा साईडने व्यवस्थित आपण याला बर्फीचा आकार द्यायचा आहे. अशा प्रकारे लाटून घेतल्यानंतर आपल्याला बघू शकता व्यवस्थित झाल्यानंतर आता आपल्याला चाकू घ्यायचा आहे पहा. चाकून याला व्यवस्थित कापायचं आहे. लहान मुलांना तसेच म्हातारे माणसं असतील त्यांचे दात पडले असतील, बचळे दात जर नसते राहिले तर त्यांना खायला देऊ शकता. ते चघळून मस्त खातील आणि नक्की खुश होतील पहा आपले आजी आजोबा. नक्की त्यांना सुद्धा चारू शकता. बघा हे चाकूने असं व्यवस्थित कापल्यानंतर आपल्यासमोर बघा अतिशय शुद्ध विना भेसळयुक्त. आता बघा आपल्या जर महाराष्ट्रामध्ये पाहिलं तर भेसळयुक्तावर कशी कारवाई चाललेली आहे. त्यामुळे घरचंच खा. नक्की तुम्हाला याचा फायदा होईल. बघा अतिशय शुद्ध आणि अतिशय पौष्टिक सगळे आपल्याला या ठिकाणी भेटणार आहे. चाकू मोठा घ्या आणि व्यवस्थित याचे काप करून ठेवा पहा. बघू शकता काप केल्यानंतर
आपल्याला याची बर्फीच्या आकारामध्ये काजू कतलीला सुद्धा मागं टाकाल अशी शुद्ध काजू कतलीमध्ये सुद्धा साखर असते, परंतु या ठिकाणी आपण टाकलेले फक्त या ठिकाणी खजूर, काजू, बदाम याची पौष्टिक बर्फी आणि गावरान तूप टाकलेले आहे. पहा मी स्वतः जाऊन गावरान तूप आणले डेअरीहून. बघा अशा प्रकारे ही बर्फी तयार झाली. तुम्ही याच्यावरती काजू बदाम टाकून सजावटसुद्धा करू शकता. व्यवस्थितपणे बघितलं तर बघा कशा प्रकारे झाली. एकदम जबरदस्त बर्फी झाली मित्रांनो. बंधू आणि भगिनींनो, बघा ही माझी आजी आणि ही माझी मुलगी कशा प्रकारे खात आहे. तिला खूप आवडलेलं आहे. पहा बघू शकता कशा प्रकारे खात आहे. नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. नक्की रेसिपी ट्राय करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्कीच ऑन करा. पहा अतिशय चांगल्या पद्धतीने ही बर्फी तयार झाली. बघू शकता किती आवडीने हे बाळ खात आहे. बघा स्वतःच्या हाताने सुद्धा खात आहे. नक्की ट्राय करा मित्रांनो. अशी बर्फी तुम्ही तुमच्या लहान मुलांना, म्हाताऱ्या माणसांना, तसेच तुम्ही सुद्धा खा. बाहेरचं जर तुम्हाला स्वीट खायचं जर इच्छा झाली तर तुम्ही खाऊन घ्या. नक्की फायदा होईल. म्याव 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 म्याव. मांजर कशी वाढते म्याव म्याव.